सुमेघ ऐकतो, बुद्ध म्हणतात मी बुद्ध होणार आहे. त्यावेळेस त्याच्या मनामध्ये खूप आनंद होतो आणि भिक्खू संघ भोजनाला जातात. दीपंकर बुद्ध आणि त्यांचा संघ भोजनदान देऊन त्या नगरीतून भोजन त्यांचा समारोप होतो. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. बुद्धा अनागता पजुपन्नाच ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा. एच संघा एच धम्मा अतीताच एच धम्मा अनागता पजुपन्नाच ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा. एच संघा अतीताच एच संघा अनागता पजुपन्नाच ये संघा अहं वन्दामि सर्वदा. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बुद्धांचा सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या तीन रत्नाची ओळख करून देणारी परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. आणि आज वर्षवासाच्या पर्वामध्ये आज डॉक्टर इंदवंश महाथेरो यांच्या जन्मदिनाच्या निमित्त जे धम्म परिषदचं आयोजन केलं, सकाळपासून जे क्षेत्र आहे सकाळचं संपलं आणि आता आपण दुसऱ्या क्षेत्रामध्ये उपदेशाचा परित्राण घेऊन उपदेश आपण ऐकत आहोत. आज बरेच भिक्षूंनी आपल्याला धम्मदेशना दिलेली आहे. आज आपण अनेक बुद्ध होऊन गेलेले आहेत. 27 बुद्ध होऊन गेलेले आहेत आणि 28व्या बुद्धाची आपण जीवन चरित्र वाचत आहोत. रम्य नगरीमध्ये सुमेध नावाचा ब्राह्मण आहे. असंख्य धन त्याच्याकडे आहे, पण 7 पिढ्यात तो एकच जगलेला आहे. म्हणून तो सुमेध लहान असताना अज्ञान असताना सुज्ञान बनला आणि सुज्ञान बनल्यावर जे त्यांचे त्या धनाचे रखवाली होते, त्यांचं जे लिखाण होतं, म्हणून त्या खजिनदारानं त्या सुमेधला घेऊन जे काही धन आहे, हिरे मोती सोनं नाणं ज्या काय वस्तू आहे त्याला दावून देतात. हे सुमेध, हे तुझ्या मातेचं धन आहे, हे तुझ्या पित्याचं धन आहे, हे तुझ्या आजोबाचं धन आहे आणि हे धन
तुझ्या पंजोबाचा आहे. 4 असंख्य 1 कल्प बोधिसत्व होण्यासाठी लागतात. म्हणून तो सुमेध म्हणतो, माझ्या पंजोबानं, आजोबानं आणि वडिलांना आईनं तिळा इतकं सुद्धा नेलेलं नाही आहे, पण मला काहीतरी घेऊन जाईल असा त्यांनी संकल्प केला. असा संकल्प केल्यावर त्यांनी त्या नगरीच्या येशीवर जे पुण्यकर्म असतात, दान कर्म असतात, दानावरच बोलल्या जातं. म्हणून त्यांनी त्या नगरीला बोर्डच लावून दिलंय की ज्यांना जी वस्तू लागत असेल ती दान म्हणून घेऊन जावे. आणि त्यांनी सर्व ते तशी वस्तू दिल्यावर तो आपलं जीवन एकटाच त्या वक पर्वतावर जातो आणि त्या ठिकाणी अशी सुंदर चक्रम कुटी बांधतो आणि त्या कुटीमध्ये तो थांबतो. धनाची ॲलर्जी आलेली आहे, धन इतकं कसं संपत, म्हणून ते दान स्वरूपात सर्व देऊन टाकलं आणि एकटाच त्या वक पर्वतावर त्या ठिकाणी राहत आहे. पण त्या कुटीमध्ये त्याचं मन रमाना. म्हणून तो सुमेध त्या कुटीच्या समोर वृक्ष आहे आणि त्या वृक्षाच्या झाडाखाली मुंग्याजवळ बसून ध्यान करत आहे. ध्यान करता करता खूप तो तिथं श्रोता पण होतो आणि त्याला जे झाडाची क्रिया आहे वरची आणि खालची एवढं आकलन करतो. वृक्ष जेवढा वर आहे तेवढाच खाली असतो. म्हणून त्यांनी ते आकलन केलं. महान असं त्याचं पुण्यकर्म झालं. पण तो ती जागा सोडून अनेक फिरण्यासाठी निघालेला आहे. म्हणून तो त्या रम्य नगरीमध्ये येतो. अमरावती त्या नगराचं नाव आहे. आणि त्या ठिकाणी जे 27 बुद्ध आहेत, पहिले बुद्ध दीपंकर आहेत. दीपंकराच्या भिक्खू संघाला त्या अमरावती नगरामध्ये भोजन आहे. त्या भोजनासाठी दीपंकर बुद्ध सुदर्शन विहार आहे त्या विहारामध्ये येऊन थांबलेले आहेत. नगरीची सजावट झालेली आहे. 10-10:30चा टाइम होत आहे आणि तो सुमेध आकाश मार्गानं त्या रम्य नगरीमध्ये येतात आणि पाहतात की आज एवढी नगरी इतकी का सुंदर झाली, का सजली. आज इथं कोणता मंत्री येणार आहे का एखादा लग्नाचा समारंभ आहे. आणि त्या ठिकाणी तो खाली उतरतो आणि उतरल्यावर ते सर्व लोक भिक्खू संघासाठी आपापले प्रयत्न करत आहेत, स्वच्छता करत आहेत. आणि येऊन म्हणतो, अहो एवढं एवढी सजावट, एवढी कृत्ये हे कशासाठी आहे, काय आहे इथं? कोणी मंत्री याचा आहे का, एखादा लग्नाचा समारंभ आहे का? म्हणून ते उपासक म्हणतात, हे मुनिवर, हे ऋषी, तुला अजून काहीच माहित नाही? म्हणले नाही आहे. इथं दीपंकर बुद्ध त्या भिक्खू संघाचं भोजन आहे. आणि भोजनाचा एवढंच, दीपंकर बुद्ध इथं येणार आहे असं त्याच्या मनामध्ये बुद्धाचं नाव घेतात. त्या सुमेधच्या मनामध्ये इतकं त्याला पण वाटलं की मी पण बुद्धाची आता सेवा करावं. म्हणून तो त्या उपासकाकडून
जमीला खोरं घेऊन एक त्याला मला तरी थोडी जागा द्या म्हणून त्या रम्यनगरीमध्ये एक नाली आहे आणि त्या नालीच्या पलीकडे भगवंत असतात आणि गाव इकडच्या साईडला असतं उपासक. ते काम करण्यासाठी ते काम याच्या हाती देऊन टाकलं. सुबेनं संपर्क केला, मी नाली भगवंत यायच्या आधी सवाल करीन, भगवंताला कोणताही अपाय होऊ देणार नाही. त्यावेळेस काम करत आहे आणि काम करता करताच 11चा वेळ झालेला आहे. दीपंकर बुद्ध आणि भिक्खू संघ भोजनासाठी येत आहे आणि उपासक उपासिका राजे महाराजे भगवंताच्या त्या स्वागतासाठी त्या दोन्ही साईडला दोन्ही येऊन ठेपलेले आहेत. काम अपुरं झालेलं आहे, त्याचा संकल्प पुरा झाला नाही. मग त्यानं शेवट असं ठरवलं की अरे आता भगवंत कशी जातील, म्हणून तो स्वतःच आपला त्या नालीवर त्याचा पूल तयार केला आपल्या शरीराचा. त्या नालीवर पालथा पडला आणि आता ह्या माझ्या शरीरावरून सर्व बुद्ध आणि भिक्खू संघ जाईल तर मला फार पुण्य होईल. त्यावेळी सुमेघ पालथा पडील आहे. दीपंकर बुद्ध त्यांच्या उशाला उभे आहेत, भिक्खू संघ पाठीमागे आहेत आणि एकूण नगरी सर्व दक्ष झालेले आहे. त्यावेळेस दीपंकर बुद्ध म्हणतात, हे भिक्षूंनो, हे उपासिकांनो, हा सुमेघ आहे 4 असंख्य 1,00,000 वर्षाच्या हा सम्यक संबुद्ध होणार आहे. दीपंकर सांगतात, हा जो सुमेघ आहे 1,00,000 वर्षाच्या नंतर हा सम्यक संबुद्ध होईल. सुमेघ ऐकतो, बुद्ध म्हणतात मी बुद्ध होणार आहे. त्यावेळेस त्याच्या मनामध्ये खूप आनंद होतो आणि भिक्खू संघ भोजनाला जातात. दीपंकर बुद्ध आणि त्यांचा संघ भोजन दान देऊन त्या नगरीतून भोजन त्यांचा समारोप होतो. सुमेघ हा बुद्धांनी सांगितलेला दीपंकर मी बुद्ध होणार आहे, पण बुद्ध होण्यासाठी काय करावं लागतं? आपोआप होता येत. बुद्ध होण्यासाठी 4 असंख्य 1 कल्प एवढे करावं लागतात, तेव्हा बुद्ध होता येतं. म्हणून त्याला एका कल्पामध्ये जी पारमिता आहे, म्हणतेजीने आपल्याला पारमिता सांगितले, म्हणून त्याने तेवढे सर्व 10, 20, 30 पारमिता पूर्ण केल्या आणि त्याचं पुण्यकर्म महान झालं. त्यावेळेस ही धरती तिला थरथर कापू लागली तेवढं पुण्य. म्हणून त्यावेळेस दीपंकर बुद्ध 1,00,000 वर्षाच्या नंतर सुमेघ हे बुद्ध होणार आहे. मग त्या देवलोकामध्ये हा सुमेघ, त्या सुमेघाची सर्व देवदेवता त्याची प्रशंसा करतात आणि म्हणतात तुमचं फार पुण्य झालेलं आहे आणि आता तुम्ही कुठेतरी जन्मग्रहण करावं. सुमेघ म्हणतात काळ, वेळ आणि प्रसंग ज्या वेळेस हे तिन्ही एकत्र येतील त्यावेळेस मी तो जन्मग्रहण करणार आहे. म्हणून त्यावेळेस त्याचा वेळ आलेली आहे. म्हणून तो आपला जन्मग्रहण करण्यासाठी आपली माता शोधतो. पण दीपंकर बुद्धाने 1,00,000 वर्षाच्या त्या काळात सांगितलं होतं, हा सुमेघ
1 वर्षानं सम्यक संबुद्ध होईल, पण याची माता यशोधरा होईल, महामाया होईल आणि पिता शुद्धधन होतील. भिक्षुणीमध्ये आग्रा श्रावक, ज्या खेमा आणि उपलवण्णा ह्या त्यांच्या भिक्षुणी होती, आणि भिक्षूमध्ये सारीपुत्र आणि मोगलाई हे त्यांचे शिष्य होते, असं भविष्य सांगितल्यावर त्या सुमेघनं आपण आता जन्मग्रहण करायचं आहे म्हणून आपलं रूप बदललेलं आहे. आणि ते रूप बदलून त्यांनी हत्तीचं रूप धारण केलं. कोणता हत्ती? सफेद हत्ती. म्हणून ते पुष्प घेऊन महामायेला विचारतात की आई, तू माझी माता होतीस का? म्हणून त्या महामायेनं आनंदाने त्यांचा स्वीकार केला. हो, मी आपली माता होऊ शकते, आपलं लालन पालन करू शकते. म्हणून ते सुमेघ हत्ती येऊन महामायेच्या हृदयामध्ये तो ठेवून ते अदृश्य होतात आणि महामायेला त्या दिवसापासून गर्भ धारणा होती. म्हणून त्या बाळाचं लालन पालन 10 महिने 10 दिवस त्या महामायेने हृदयामध्ये त्याचं पालन केलं. आणि 10व्या दिवशी, त्या 10 महिने 10व्या दिवशी त्याचा जन्म झाला. खूप आनंद झाला नगरीत. सर्व नगरी आनंदाच्या भरामध्ये. कपिल वस्तूमध्ये कपिल मुनी आहेत. असित मुनी नावाचे ते ऋषी आहेत. त्यांना ज्या वेळेस बाळाचा जन्म होतो आणि ते बाळ बोधिसत्व आहे, बोधिसत्वाचा जन्म, बुद्धाचा जन्म आहे, बाळ निश्चित बुद्ध होणार आहे, त्या ऋषीला खूप आनंद झाला आहे. म्हणून तो आनंदाच्या भरात आपला खूप आनंद व्यक्त करून आपल्या पुतण्याला घेऊन तो त्या कपिल वस्तू शुद्धधन राजाच्या दरबारी येतो. आणि त्या दरबारी आल्यावर राजाच्या घरी खूप गर्दी असते. राजा हा त्या ऋषीला कोणीच जाऊ देत नाही. म्हणून तो ऋषी सेवकला सांगतो, जा राजाला जाऊन सांगा, एक ऋषी आपल्या दरबारी आलेले आहेत आणि ते आपल्या बाळाला पाहण्यासाठी येत आहेत. म्हणून तो सेवक राजाला निरोप देऊन, राजा त्यांना म्हणतात त्याला घेऊन या, आसन टाकतात. असित मुनी त्या ठिकाणी आल्यावर ते बाळ नेमकंच न्हावून टाकलेलं असतं आणि ते न्हावून टाकल्यामुळे त्याला झोप येत असते बाळाला. अशा चित्तात ऋषी त्या ठिकाणी जाऊन बसतात. राजा तुझा विजय असो, राजा तुझा विजय असो म्हणून बसल्यावर त्यावेळेस राजा म्हणतो, अहो मुनिवर, आपलं कधीच आगमन झाले नाही, आपला कधीच आपण एकमेकाला पाहिलं पण नाही, पण तुम्ही आलात, इथं येण्याचं कारण काय आहे, कशामुळे आलेला आहात? त्यावेळेस तो कपिल मुनी म्हणतात, असित मुनी म्हणतात, हे राजा, मी आपल्या घरी जे बाळ जन्मलं हे सम्यक संबुद्ध होणार आहे आणि त्या बाळाला पाहण्यासाठी मी आलेलो आहे. त्यावेळेस राजा म्हणतो, अहो मुनिवर, ते बाळ नेमकं झोपून टाकलेलं आहे झोप्यात. पुन्हा अशी मुनी म्हणतात, असे महात्मे कधी झोपत नाही आहे. म्हणून त्या
ते बाळ पाण्यात हालचाल करतात आणि असित मुनी शुद्धोधन त्या बाळाला घेऊन त्या असित मुनी जवळ देतात आणि असित मुनी त्या बाळाला बघतात. त्या बाळाच्या शरीरावर 80 शुभचिन्ह आणि 32 लक्षण असे ते निहाळतात. म्हणून खूप खूप त्याला आनंद होतो. हा नक्कीच सम्यक संबुद्ध होणार आहे, या संसारात राहणार नाही आहे. म्हणून त्यांनी इतका पश्चाताप झाला त्या असित मुनीला, इतके हुंदक त्याला येऊ लागला, इतका तो आक्रोश करू लागला, रडू लागला. पण शुद्धोधनाला खूप धक्का बसू लागला. म्हणून शुद्धोधन म्हणतात, हे मुनिवर तुम्ही का रडता? माझ्या बाळाचं भविष्य काही विघ्न तर नाही आहे, इतके का रडता तुम्ही? त्यावेळेस असित मुनी म्हणतात, हे राजा, मी रडत आहे तर माझ्यासाठी रडत आहो. माझं वय आता भरपूर झालेलं आहे. मी आता हे बाळ सम्यक संबुद्ध होईल, याची बुद्ध झाल्यावर याची पूजा मला करता यायची नाही, म्हणून मी रडत आहे. त्यावेळेस महामाया ही ऐकत आहे. 5व्या दिवशी नामकरण होतं. असित मुनी त्या बाळाला घेऊन चक्रम करून निघून जातात आणि 5व्या दिवशी नामकरण झाल्यावर 5व्या दिवशी त्या मातेला आजार जडतो. 6व्या दिवशी तो आजार वाढल्या जातो. पुष्कळ त्याचे विलाज करतात, पण तिचा विलाज होत नाही. आणि 7व्या दिवशी ते आपल्या सर्व कुटुंबाला जवळ घेऊन बसवते आणि म्हणते, आता मला लवकर देवाचं मला जायचं आहे, तर त्यासाठी आता मी लवकरच जाणार आहे. पण मला एकच दुःख होत आहे, एकच दुःख होत आहे. हे बाळ असित मुनीने सांगितलं हे बुद्ध होईल, आणि ते बुद्ध झालेले असित मुनीला जसं दुःख झालं तसंच मला पण दुःख होत आहे. माझ्या बाळाचं लालन पालन होईल का नाही मी याची पर्वा मला नाही, पण मला एकच दुःख होत आहे की हे बाळ सम्यक संबुद्ध ज्या वेळेस होईल ती पूजा मला करता यायची नाही. म्हणून भगवंतांनी असं म्हणून त्या महामायेनं आपलं जीवन संपवलं. म्हणून दीपंकर बुद्धानं जे काही वर्तलेल्या वस्तू आहेत, दीपंकर बुद्धाने ज्या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या असित मुनीनं पण सांगितल्या, आणि असित मुनीनंच नक्कीच हे बाळ सम्यक संबुद्ध होणार आहे. त्यावेळेस त्या बाळाचं लालन पालन आपल्या जी बहीण आहे महाप्रजापती, हिला पण नंद नावाचा मुलगा होता, तो तिनं दासीला दिला आणि आपला तो जे बुद्ध जे होणारे बाळ आहे त्या बाळाचं नाव सिद्धार्थ गौतम ठेवण्यात आलं. म्हणून सिद्धार्थ गौतम हे सुमेक नावाच्या जन्माच्या सुमेक हा एक बुद्धांतर करून तो 1,00,000 वर्षाच्या नंतर हा 28वा सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध झाले. या सम्यक संबुद्ध झाल्यावर त्यांनी आपल्याला धम्मचक्र परिवर्तन, धम्माचं परिवर्तन चक्र फिरवलं. ते चक्र कोणी आता फिरवू शकत नाही. ज्या ठिकाणी त्यांना ज्ञान प्राप्त झालं ते ठिकाण पण आता अजून होणारे बुद्ध आहे ते मैत्री बुद्ध होतील, अजून बुद्ध कोणी झाले नाही. अशा या वस्तूच्या बोधिसत्वाच्या 28व्या बुद्धाची आपण
जे काही जीवनचरित्र आपण ऐकलं, आज इंद्रवंश महाथेरो यांच्या जन्मनिमित्त, धम्म परिषदेच्या निमित्त आपण जे काही चॅनल आहे, बुद्ध टीचिंग चॅनल आहे, या चॅनलवरून प्रत्येकाला आपल्याला सकाळपासून या चॅनलमध्ये आपण लिंक करून ही आपल्या घरीच आपल्याला पाहता येतं. आज सकाळपासून परित्राण, दुपारपासून प्रवचन आपण ऐकत आहोत. यांनी एक महान असं पुण्यकर्म संकल्प केला आणि त्यांचं पुण्याचं महान दान पुण्य करून प्रत्येक वर्षी ते पुण्यकर्म, दान कर्म, धम्म परिषद करतात. या पुण्यानं त्यांना आयुष्य, वर्ण, बल, सुख, शांती अशा चारही गुणाची वृद्धी हो, त्यांचं आयुष्य वाढत जाओ, त्यांच्या हातून धम्म कार्य हो, अशी मंगल कामना करून इथंच थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.